Jai Hind friends, today we are discussing most important topic through the board examination, drafting virtual message. This question is very most important through the board examination. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत आहे. हा प्रश्न सगळ्यात प्रथम मी वाचतो आणि त्यानंतर हा प्रश्न तुम्हाला बोर्डच्या माध्यमातून परिपूर्ण समजून सांगतो. पहा प्रश्न असा आहे. Using the information given below, write a message which Mohit left for his brother Mohan. Do not add any new information. The message should not exceed more than 50 words. Rajan called up self-written story reading competition occasion National Book Day and APJ Abdul Kalam birthday. Venue is City Library at Churchgate. He will pick him up at 5 PM and they both will attend the program together. आपण आता हा प्रश्न वाचून घेतलेला आहे आणि हा प्रश्न आपण कशा प्रकारे सॉल्व करायचा ते आपण आता बोर्डच्या माध्यमातून पाहू. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे आपल्या फ्रेंड्स लोकांना शेअर करा. त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल, जेणेकरून त्यांनासुद्धा या प्रश्नाबद्दल अधिक इन्फॉर्मेशन मिळेल. पहा आता आपण प्रश्न सॉल्व करू. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न वाचून घेतलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मी तुम्हाला पहिले समजून सांगतो. ह्या प्रश्नाचं स्ट्रक्चर काय असते, कशा प्रकारे हा आपण प्रश्न सॉल्व करायचा असते, परिपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. समजलं? सर्वात प्रथम आता उद्यापासून आपली लढाई चालू होत आहे. त्या लढाईसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की उद्यापासून सर्वांचे पेपर हे एकदम व्यवस्थित जाव आणि सर्वांना 90+ वरत मार्क भेटो. पहा आता सर्वात प्रथम आपण हा प्रश्न समजून घेऊ. नेमकं याच्यामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं आहे पहा, आणि याच्यामध्ये कसा स्ट्रक्चर आहे याचं ते पण आपण एकदम इझी वेनं पाहू. आता पहा, सर्वात प्रथम आणि डबल मी प्रश्न वाचतो. Using the information given below, write a message which Mohit left for his brother Mohan. Do not add any new information. The message should not exceed more than 50 words. Rajan called up self-written story reading competition occasion National Book Day and APJ Abdul Kalam birthday. Venue is City Library at Churchgate. He will pick him up to at 5 PM and they both will attend the program together. आता इथं आपल्याला हा प्रश्न मी अधिक म्हणजे आता याच्यामध्ये काय सांगितलंय आपल्याला आणि याच्यातलीच इन्फॉर्मेशन आपल्याला या प्रश्नामध्ये लिहायची असते. आपल्या मनानं एक्स्ट्रा माहिती टाकायची नाही आहे. समजलं? पहा आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, आणि हा प्रश्न सॉल्व करत असताना आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या असते. हा प्रश्न सॉल्व करत असताना याच्यामधला रिसीव्हर कोण आहे, ज्याला आपण मेसेज पाठवत आहे, आणि याच्यामधला सेंडर कोण आहे, ज्याला आपण मेसेज लिहत आहे. ह्या गोष्टी आपण सगळ्यात पहिले एकदम क्लिअरली आणि शांतपणे हे आणि एकदम केअरफुली हे आपण पाहून घ्यायचं. सायलेंटपणे एकदम प्रश्न वाचायचा, केअरफुली वाचायचा. त्यानंतर याच्याला रिसीव्हर कोण आहे आणि सेंडर कोण आहे हे सर्वात प्रथम आपण पाहून घ्यायचं. समजलं? मग आता हा जेव्हा तुम्ही स्क्रीनवर पहिला हा प्रश्न पाहिला, याच्यामधला तुम्हाला फाइंड करावा लागेल रिसीव्हर कोण आहे आणि सेंडर कोण आहे. मग आता याच्यामध्ये दिलं आहे आणि कोणाला मेसेज दिलाय वरत सांगितलं, राईट अ मेसेज विच मोहित लेफ्ट फॉर हिज ब्रदर मोहन. म्हणजे आपल्याला हा जो मेसेज आहे हा आपल्याला कोणाला लिहायचा आहे, लेफ्ट फॉर हिज ब्रदर मोहन. म्हणजे हा मेसेज आपल्याला कोणाला लिहायचा आहे, मोहनला लिहायचा आहे. बरोबर आहे? कोणाला लिहायचा आहे, मोहनला. आणि सेंडर कोण आहे खाली पहा, राजन कॉल्ड अप सेल्फ रिटन स्टोरी रीडिंग कॉम्पिटिशन. राजन कॉल्ड म्हटलाय म्हणजे हा कोण झाला, याच्यातला सेंडर झाला. मोहनला काय नाव आहे त्याचं, हा राजन. मोहनला राजन मेसेज पाठवत आहे. आणि याच्यामध्ये अधिक आपल्याला काय सांगितलंय, थीम काय आहे याच्यामधली, सेल्फ रिटन स्टोरी रीडिंग कॉम्पिटिशन. म्हणजे स्वतः लिहिलेली स्टोरी तुम्हाला वाचून दाखवायची आहे. ही काय आहे, एक स्पर्धा आहे. आणि कुठे होणार आहे, ॲट अ चर्च लायब्ररी ॲट अ चर्च गेट या ठिकाणी. किती वाजता होणार आहे, 5 वाजता होणार आहे. समजलं? याच्या आधारे आपल्याला हा मेसेज आपल्याला लिहायचा आहे. समजलं?
आणि आता याचं स्ट्रक्चर कसं आहे हे आता आपण प्रत्यक्षात पाहू. आता मी हा प्रश्न लिहून घेतलेला आहे. पहा, आता तुम्हाला रिसिव्हर समजलं, सेंडर समजला कोण आहे तर मग सगळ्यात प्रथम आपण हा जेव्हा प्रश्न स्क्रीनवर पाहिला तर याच्यामध्ये डेटचा उल्लेख नाही आहे काय? नाही आहे. इयरचा उल्लेख आहे काय? नाही आहे. टाइमचा उल्लेख आहे. कॉम्पिटिशन किती वाजता आहे? 5 वाजता आहे. मग हा मेसेज किती वाजता पाठवा तुम्ही? 2 वाजता पाठवा, 3 वाजता पाठवा, 4 वाजता पाठवा, बरोबर आहे. आणि त्यानंतर म्हणजे अशा बेतानं किंवा अशा फरकानं आपल्याला हा मेसेज त्या रिसिव्हर पर्यंत पोहोचला पाहिजे. अशा बेतानं आपल्याला काय करावं लागेल? हा मेसेज सेंड करावा लागेल. म्हणून हे याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं असते. नाही तर 5 वाजताची कॉम्पिटिशन आहे, 5 वाजता मेसेज पाठवा काय तुम्ही? असं जमणार नाही. पहा, मग आता सगळ्यात प्रथम काय करायचं? हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना एकदम तुमच्या हक्काचे हे 4 मार्क्स असते आणि एकदम जास्त लिहायला नाही लागत याच्यामध्ये डेटा. बस जास्तीत जास्त 4 लाईन लिहायच्या. बस झालं, जमलं, झालं काम. बाकीचं जे समरी आहे, ब्लॉग रायटिंग आहे, स्पीच रायटिंग आहे, रायटिंग ईमेल रायटिंग आहे, आपलं माइंड मॅपिंग आहे, अशा प्रकारचे जे प्रश्न लिहा लागते जास्त. पण हा एकदम 4 लाईन मध्ये प्रश्न लिहिला तर आपल्याला 4 मार्क भेटते. समजलं? याचं स्ट्रक्चर पहा, याच्या स्ट्रक्चरले मार्क पडलेले आहे. हे स्ट्रक्चर असंच लिहावं लागेल. सर्वात प्रथम आपण काय करायचं? एक बॉक्स तयार करायचा, जसा मी बॉक्स तयार केलेला आहे तसा. आता इथं डेटचा उल्लेख नाही म्हणून मी डेट टाकली कोणती? 4 मार्च 2021. पहा, आता तुम्हाला दिसत आहे बोर्डवर 4 मार्च नंतर मी इथं कॉमा दिलाय. कॉमा द्यायचा, कॉमाले मार्क आहे याच्यामध्ये. नंतर वर्ष दिलाय. किती वाजता मी मेसेज लिहित आहे किंवा पाठवत आहे त्याले? 3 वाजता. 3 वाजता मी मेसेज पाठवत आहे. तारीख किती आहे? आता तारीख म्हणजे 4 मार्च 2021 ही आपली डेट आहे. 3 वाजता मेसेज पाठवत आहे. आता कोणाले पाठवत आहे? मोहनले. राजन कोण आहे? त्याचा फ्रेंड आहे. म्हणून इथं काय दिलं मी? डिअर मोहन. आणि इथं काय दिलं मी? कॉमा दिला. कॉमा देणं गरजेचं आहे. नाही दिला तर मार्क कटल, अर्धा मार्क जाते कॉमा नाही दिला तर. समजलं? पहा मग आता 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 तुम्हाला पेपर मध्ये कोणती थीम येईल, कोणता प्रश्न येईल त्याच्यावर हे इथं डिअर किंवा रिस्पेक्टेड इथं समजल. आता हे मोहन लिहिला लागते म्हणून मी इथं डिअर मोहन लिहिलं. जर एखादे वडीलधारी असन, ऑफिसर्स असन, त्याला आपण काय लिहू? रिस्पेक्टेड सर असं लिहायचं. समजलं? रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम, ऑब्लिक करून मॅडम. जर यांच्यामध्ये जर फिमेल असेल किंवा मेल असेल तर रिस्पेक्टेड सर लिहायचं. आणि यांच्यापैकी कोणाचाच उल्लेख नसेल तर रिस्पेक्टेड सर ऑब्लिक मॅडम लिहून टाकायचं. समजलं? त्याच्यानंतर पहा, आता आपण जो महत्वाचा मुद्दा आहे ज्यानं आपल्याला या बेसवर आपल्याला काय करायचं आहे? हा प्रश्न लिहायचा आहे. याच्यातलीच इन्फॉर्मेशन, ह्या प्रश्नामधलीच इन्फॉर्मेशन घेऊन. समजलं? तुम्हाला थीम सांगितली कशा संदर्भात आहे? रीडिंग, सेल्फ रीडिंग स्टोरी कॉम्पिटिशन ही स्पर्धा आहे, बरोबर आहे. मग आता आपण हा मेसेज मी लिहून ठेवलाय आणि कशा प्रकारे लिहिलाय हे तुम्हाला आता वाचून दाखवतो. आणि अशाच प्रकारचा तुम्हाला तुमच्या मनानं छोटे छोटे सेंटेन्स जोडून हे प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल. पहा आता आता सगळ्यात पहिले लिहिलं मी, राजन कॉल्ड अप टू इन्फॉर्म देअर इज अ सेल्फ रिटन स्टोरी रीडिंग कॉम्पिटिशन ॲट सिटी लायब्ररी ॲट चर्च गेट ॲट 5 PM. म्हणजे राजननं सांगितलं आपल्या मित्राला, राजन कॉल्ड अप टू इन्फॉर्म देअर, राजननं सांगितलं आपल्या मित्राला मोहनला, काय सांगितलं? सेल्फ रिटन स्टोरी रीडिंग कॉम्पिटिशन आहे. म्हणजे स्वतः लिहिलेली जे स्टोरी आहे ती तिथं आपल्याला वाचून दाखवायची आहे. ही कॉम्पिटिशन आहे. आणि जो आता सेरेमनी वगैरे असं नसती तर, आणि कोणाला फर्स्ट प्राइज भेटणं याचं काही घेणं देणं नाही आपल्याला, तो आपला मुद्दाच नाही याच्यामध्ये. पहा, Rajan called up to inform there is a self-written story reading competition at City Library at Churchgate. चर्चगेटला जी लायब्ररी आहे त्या ठिकाणी ही सेरेमनी किंवा ही कॉम्पिटिशन होणार आहे. किती वाजता? 5 वाजता. 5 वाजता ही कॉम्पिटिशन आपली होणार आहे. त्याच्यानंतर पहा, टू सेलिब्रेट द नॅशनल रीडिंग डे याच पार्ट ऑफ APJ अब्दुल कलाम सर्स बर्थडे. पहा, आता ही जी सेरेमनी ठेवली आहे सेल्फ रीडिंग स्टोरी कॉम्पिटिशन कोणाच्या निमित्तानं ठेवले? जे भारताचे मिसाईल मॅन आपण म्हणून ज्यांना ओळखतो म्हणजे APJ अब्दुल कलाम, बरोबर आहे. यांचा जो जन्मदिवस असते हा आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करत असतो 15 ऑक्टोबरला. समजलं? आता त्यांच्या जयंती निमित्त ही सेल्फ रिटन रीडिंग कॉम्पिटिशन ही आपली ठेवलेली आहे चर्चगेटला त्यांच्या जयंती निमित्त. पुढे पहा, डोंट फॉरगेट टू रिसीव मी अप टू बाय 4 PM. पहा,
तो सांगते आपल्या मित्राला की ज्यावेळी आपण या प्रोग्राममध्ये किंवा या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हायला जाऊ, तर मग तू काय कर, मला रिसीव्ह कर. किती वाजता ये तू माझ्या घरी? 4 वाजता ये. कॉम्पिटिशन 5 वाजता आहे, मग बरोबर आहे 4 वाजता. त्याच्या अगोदर तुम्ही अर्धा घंटे तिथं पोहोचाल. तिथं तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया असेल, अधिक काही प्रक्रिया असेल, फॉर्म भरावा लागेल, ऍप्लिकेशन करावं लागेल. म्हणून त्यानं सांगितलंय 4 वाजता मला तू न चुकता घ्यायला ये. पुढे पहा, ॲज वी विल अटेंड द कॉम्पिटिशन टुगेदर मोहित. पहा मग आता इथं मग आपल्याला काही करून काय करायचं, ही कॉम्पिटिशन अटेंड करायची आहे, असा हा आपला मेसेज आहे. समजलं? काही काही याच्यामध्ये काहीच नाही आहे. समजलं? आता विषय तुम्हाला कोणता येईल, कुठल्याही प्रकारचा येईल, कुठल्याही प्रकारची थीम येईल, तुम्हाला त्याच्यातलाच डेटा उचलायचा आहे, तोच तुम्हाला तुमच्या साध्या भाषेमध्ये उतरवायचा आहे. समजलं? अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं असते. समजलं? नक्कीच तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल. आणि अधिकही तुम्हाला सांगतो, ग्रामरचे टॉपिक चांगले करून ठेवा, जे तुम्हाला काही ग्रुपवर पाठवलेले आहे. तसंच यूज टू हे सेंटेन्स करून ठेवा, हा ग्रामर करून ठेवा. यूज इफ हे सेंटेन्स करून ठेवा. याच्यावर एक एक मार्काचे बरेच वेळा प्रश्न आलेले आहे. तुम्हाला तो चार्ट टाकलेलाच आहे मी टेन्सचा. तो चार्ट एकदा डोळ्याखालून घालून घ्या तुम्ही, खूप फायदा होईल. फक्त तो फॉर्म्युले पहा, त्याच्यामध्ये 12 टेन्स तुमचे, फक्त तुम्हाला 5-10 मिनिटं द्या, तुमचे 12 टेन्सचे फॉर्म्युले पाठ होईल. अशा प्रकारचा तो चार्ट तुम्हाला पाठवलेला आहे ग्रुपवर. समजलं? म्हणून उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.